सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. आता तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे मला चुकीचं काय बोलायचं नाही. जी व्हिडिओ बघते ती त्याने मला चुकीचं ठरवायचं नाही. माझ्या मनाला माहिती आहे, माझ्या मनाला माहिती आहे मला किती घरात त्रास होतोय ती मला स्वतःला माहिती आहे. बाकीची जग दुनिया बघायला येत नाही. बाकीचं जग दुनिया फक्त यूट्यूबमधलं बघतंय. यूट्यूबच्या मागचं कोण बघत नाही, काय सत्य आहे आणि काय सत्य नाही ते. म्हणून मला चुकीचं ठरवायचं नाही. मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं आणि ह्या व्हिडिओमध्ये बी सांगते, मला चुकीचं ठरवायचं नाही. का चुकीचं ठरवायचं नाही? तर मी चुकीचं काही केलेलं नाही. जी केलं आहे ती फक्त तुम्ही केलं आहे, तुम्ही केलं आहे. आता ही यूट्यूब फॅमिली म्हणत असेल कुणी केलं आहे, काय केलं आहे नेमकं, तर ही माझ्या स्वतःच्या नवऱ्यानं घरी, माझ्या स्वतःच्या नवऱ्यानं घरी 22,000चा LCD, 16,500चा फोन यूचा आणि 12,000चं सिस्टीम, मोठं बॉक्स असतात का नाही ह्याचं होम थिएटरचं, ही घरात सगळा चकाचूर केलाय, फोडून धिंगाणा केलाय. एवढ्या मोठ्या घरातल्या वस्तू फोडले त्याने, शिवाय लेकरांना हान मार. का तर फक्त दारूच्या पायात, दारू आणि दारू एवढंच हीच नडलंय, बाकीचं काही कारण नाही. म्हणून मला घर सोडायचे बारे आले. पैसे घेऊन गेली. ती सर्व्हिस लाय बँकेत, पैसे घेऊन जायला लागलाय वर तोंड करून तुम्ही बोलायला, साऱ्या गावात लागलाय उठवायला. माझ्या ह्या लेकराला सरकारी दवाखान्यात बाळातीन झालती मी, जी 6,000 रुपये मिळले तर ती मी घेऊन आली. त्याच्या कष्टाचा रुपया मी आणलेला नाही. लई थुतार वर करून बोलायचं नाही. हां, थुतार वर करणाराचं खाली दात पडत्यालं पुन्हा. थुतार करून जी वर बोलताय का नाही त्याचं दात पुन्हा खाली पडत्यालं, काळं मोहरं तोंड पडल. हां, खरं खोटं तर हे आजचं उद्या होणारच आहे, त्याच्या बदलीचं काही नाही. खरं खोटं होणारच आहे. पण ही काय होतंय माहीत आहे का, ही जी बघतंय माणूस यूट्यूबमध्ये, ती यूट्यूबचं खरं मानलं जातं आहे. ह्याच्या मागं जी काय आहे, यूट्यूबमधलं खरं मानू द्या की ते त्याच्या बदली नाही काय, पण ह्या यूट्यूबच्या मागं काय आहे, घरात काय कचखोड्या होते त्या, कुणाकडं चूक आहे, कुणाकडं दोष आहे, ही सगळं जे त्याला कळतंय. फोडलं होम थिएटरचं तुकडं एवढं केलं. फुटत नव्हतं, सागवानाचं होतं ते, सागवानाचं असेल किंवा कशाचं तर असेल, फुटत नव्हतं. तर असा होम थिएटर वर 10-10, 15-15 वेळा करून असा खाली आपटला. एवढं तुकडं झालं ते झालं. आणि देवाऱ्यावर, माझ्या देवाऱ्यावर जी नाही ती द्यावायचं, त्या देवावर रातभर ते एवढं ते लाकडंच आहे ती की, होम थिएटर म्हणजे लाकडंच आहे, काय ते प्लास्टिकचं नव्हतं. देवाऱ्यावर रचलं रातभर. तुळजापूरची आहे, पांडुरंगाचा फोटो आहे, गोंदवले महाराजाचा आहे, पालीचा खंडोबा आहे. बाकीचं जी नाही ती द्यावायचं, सरस्वतीपासनं गणपतीपासनं ती देवाऱ्यावर रचलं. रातभर देवाऱ्यावर तसं होतं. मी रागाच्या भेटीत मी काढलं नाही. सकाळ उठून मलाच हे वाटायला लागलं म्हणून मी सकाळच्याला उठून ती साईडला पिशवीत भरून ठेवलं. असा संसार परपंच करत असते ती का 10 रुपयासाठी? हां, 10 रुपयासाठी असा संसार परपंच करते ती का? मग पिऊ द्या, आम्ही काय हो का प्यायला नाही म्हणत नाही. शेवटी ती गडी आहे, त्याला 12 वाटा रिकाम्या आहे त्या, काय त्याला 12 वाटा रिकाम्या आहे त्या. त्यानं जोक्ष राज्य करावं, आमचा विचार करायचा नाही, आम्हाला फोन करून त्रास द्यायचा नाही. माझी मी हो का तिकडं जंगलात राहू, शहरात राहू, नाहीतर अजून कुठं राहू, आमचा विचार स्पष्ट करू नाही. स्वतः जीव सांभाळावा. त्यांना काय जग दुनियादारी जी मोजमजा करायची आहे त्यांनी स्वतः करावी, आमचा नात त्यांनी सोडून द्यावा, एवढं मला वाटतंय. मला फोन करून त्रास द्यायचा नाही. माझ्याकडं काही चुकतच नाही ना, म्हणून ती मला घडी आता फोन करायला लागली, दुसरं काय नाही. काय चुकलं? चांगला दारू पित होता, संसार परपंच चांगला केला, इंडिका कार गाडी घेतली,
हे पल्सर हे आणि हे केलं. हा एवढा मोठा संसार बेड घे कपाट घे. माझ्या बी आईबापाने काय दिलं नव्हतं. माझ्या बी आईबापाची गरिबीच होती. माझ्या आईबापाची काही श्रीमंत नव्हती. त्यांच्या बी आईचं ते संसार परपंचात फुटकं भांडं नाही आणि माझं बी नाही. जे काय केलं ते स्वतःनंच केलं. मग मी माणसात आणलं म्हणून मला हे दिवस दाखवले. हे लेकरं घेऊन असं 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 वारं घालत बसायला. गरम होता म्हणून काढलंय का नाही या अंगातलं. हा 1 मिनिट. ही लेकरं घेऊन मी इडी असते ह्याच्यात बसायला. होतंय का नाही गरम लेकरांना. ह्या लेकरांना फ्रीजमधलं पाणी प्यायची सवय नाही. ह्या लेकरांना नाही उन्हाची सवय. ह्या लेकरांना नाही असर बसर खायची सवय. मग कसं दिवस काढायचं. तुम्ही दारू पिऊन मजा करता आणि निघून आली म्हणून माझं तोंड दिसतंय वय. निघून गेली म्हणजे काय कुठं गाव शिव सोडून गेली वय जग दुनिया सोडून. हा निघून गेली पैसे घेऊन गेली. पैसे घेतलेलं कळलं की. कसं कळलं तुम्हाला. तुमचं बँकेत होतं 30,000 रुपये. त्याच्यावर मी जेव्हा घर सोडलं तेव्हापासून बघा ह्याच्यावरचं पैसे किती कट झालं, किती गेलं, किती आलं. मला काय पैशाचा मोह नाही. रडायला लागली. चला सगळ्यांना बाय बाय.